नमस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींनो, आज आपण समकालीन मराठी कथा या कथा पुस्तकामधील किंवा कथासंग्रहामधील शेवटची कथा आहे कथा क्रमांक 9, कष्टाची भाकरी. लेखक आहेत सचिन पाटील यांची ही कथा आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण लेखक सचिन पाटील यांचा परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत. तर सचिन पाटील यांचा जन्म 10 जुलै 1978 या दिवशी झाला. नव्या पिढीतील सशक्त व महत्त्वाचे ग्रामीण कथाकार म्हणून त्या ठिकाणी ते ओळखले जातात. सांगावा आणि अवकाळी विळखा हे 2 कथासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. साहित्य लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद इस्लामपूर शाखेचा पुरस्कार, त्याचबरोबर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांचा शंकर खंडू पाटील पुरस्कार, त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा गुहागर यांचा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार आणि साहित्य साधना पुरस्कार उदगीर, अभिव्यक्ती पुरस्कार नागपूर, महाराष्ट्र शासन व समाज कल्याण विभाग यांच्या वतीनं दिव्यांग प्रेरणा आदी पुरस्कार त्यांना लाभले आहेत. समकालीन ग्रामीण प्रश्न, विदारक वास्तव व परिस्थितीवर प्रभावी भाष्य हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कथा शेतकरी कष्टकरी वर्गाची सुखदुःखे, व्यथा वेदना, समस्यांना शब्दबद्ध करून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा या कथा निश्चितच वाचल्यानंतर आपल्याला सुद्धा त्या कथा वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये एक प्रकारची जी कणव आहे ती कणव त्या ठिकाणी निर्माण होते. तर सचिन वसंत पाटील यांच्या अवकाळी विळखा या कथासंग्रहातील कष्टाची भाकरी ही श्रमप्रतिष्ठा आणि ध्येयवाद जागवणारी व जपणारी कथा आहे. विनायक पाटील ह्या जे काही पात्र आहे या पात्राभोवतीच ही कथा फिरताना आपल्याला दिसून येते. म्हणून प्रमुख पात्र म्हणून फक्त विनायक पाटील हेच पात्र आपल्याला या कथेमध्ये सांगता येतं. तर विनायक पाटील या BCom पदवीधर तरुणाला खूप प्रयत्न करूनही नोकरी मिळत नाही आणि त्याच्या वाट्याला मानहानी येते. वडिलोपार्जित शेतीत राबावे लागते आणि त्याच्याकडे ऊस शेतीमुळे आर्थिक सुबत्ता, जी काही आपण आर्थिक सुबत्ता म्हणतो ती सुबत्ता त्या ठिकाणी त्याच्याकडे असते. पण त्याच्या डोक्यामध्ये द्राक्ष शेतीचे खूळ शिरते आणि द्राक्ष लागवडीनंतर 2ऱ्या व 3ऱ्या वर्षी रोगराई, भावातील घसरण, काढणी वेळी आलेली अवकाळी पाऊस यामुळे शेती तोट्यात येते. आता वाढलेल्या कर्ज व्याजामुळे बँकेकडून जप्तीची नोटीस येते. चुलत्याकडे शेती गहाण ठेवून प्रश्न सुटत नाही. त्यावर पत्नी गवंड्याच्या हाताखाली काम करण्याचा सल्ला त्याला देते, पण पदवीधर असल्याने त्याला ते रुचत नाही. कामधंदा न मिळाल्याने विनायकला पत्नीचे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बोलणे त्या ठिकाणी ऐकावे लागत असतात आणि म्हणून त्या ठिकाणी पत्नी एक दिवशी रागारागाने त्याला म्हणते, आग लावा तुमच्या शिक्षणाला, काय उपयोग त्याचा, पैशापुढे तुमचं शिक्षण शून्य. हे उद्गार त्या विनायकला निरुत्तर करतात. तात्काळ पैशाच्या आमिषातून तो व्यसनांच्या आहारी जातो आणि व्यसनांमुळे प्रपंचाची वाताहत होते. निराश विनायक आत्महत्या करू पाहतो. त्यावेळी त्याच्या डोळ्यापुढे कुटुंबाचे चित्र तरळते आणि ते चित्र त्याला जगण्याचे बळ देते. पश्चातापातून तो कष्टाचा मार्ग निवडतो. व्यसन, दारिद्र्य, कर्जबाजारीपणा, दुःख, शोषण, निराशा यावर श्रम, घाम आणि ध्येयाद्वारे मात करता येते. पारंपरिक असो व आधुनिक शेती असो, बदलते अर्थकारण, अस्मानी व सुलतानी संकटे यामुळे शेतकऱ्यांची उपेक्षा संपत नाही. अशा परिस्थितीत आत्मभान जागे ठेवून श्रम या मूल्याचा दीप प्रज्वलित केल्यास जगण्याचा मार्ग सापडतो, असा संदेश आपल्याला ही कथा देताना दिसते. आणि या घटना प्रधान कथेचे जो काही प्रवाही कथानक आहे ते कथानक अर्थपूर्ण शेवट आणि ग्रामीण बोलीमुळे कथेला एक वेगळ्याच प्रकारची उंची या ठिकाणी प्राप्त
करून देते. अशा वेगवेगळ्या कथा आपण या कथासंग्रहामध्ये अभ्यासलेल्या आहेत आणि या कथासंग्रहामध्ये अशा निवडक कथासंग्रह आपण पाहिल्यानंतर निश्चितच जे काही जीवनमूल्य आहेत ते जीवनमूल्य आपल्याला या ठिकाणी समजायला मदत होते. अशी ही सचिन वसंत पाटील यांची अवकाळी विळखा या कथासंग्रहातील कष्टाची भाकरी ही कथा प्रत्यक्ष आपण पाहणार आहोत. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे या कथेमध्ये एकच महत्त्वाचं पात्र आहे, ते म्हणजे विनायक पाटील. आता त्याच्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं त्याला संघर्षाला सामोरं जावं लागलं किंवा अवेळी पडलेला दुष्काळ, अवेळी आलेली संकटे यामुळे त्या ठिकाणी त्याच्यावर कोणती परिस्थिती ओढवली याचे एक यथोचित चित्र आपल्याला या कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न लेखक सचिन पाटील यांनी केला आहे. तर आपण प्रत्यक्ष कथा पाहूयात. मागच्या 2-3 वर्षाप्रमाणे याही वर्षी द्राक्षबागेने धोका दिला. ऐन मोक्यात दावण्याला गाठलं, त्यामुळे निम्मी अर्धी बाग गेली. कसा तरी खर्च बाहेर पडेल म्हटलं तर तेही नाही. 3000 पेटी निघायची ते 1200वर घसरली. यात काढणीच्या टायमाला पाऊस उठला. खालतीकडनं अवकाळी आभाळ भरून यायला लागलं. मग दर पडले. सगळा धंदा अंदरबट्ट्यात. व्यापाराचं भर दुसरंच काय. 4 वर्ष झाली पाटलाच्या विनायकनं द्राक्षबाग घातलेली. पहिलं वर्ष बाग मोठी व्हायला गेलं. दुसऱ्या वर्षी जास्ती लागच धरली नाही म्हटलं अजून वेली लहान आहेत, मुळं धरली नसतील. तिसऱ्या वर्षी ऐन छाटणीला अवकाळी दणका दिला. हवामान बिघडलं. त्यात व्हायरस म्हणून कसला रोग आला. बघोच तर बाग हातातनं गेली. 50 हजार औषधं खर्च बोकांडी पडला आणि वर बाग घालायला म्हणून घेतलेले बँकेचं कर्ज हाय तसंच आहे. पण आता बँकेने बी त्या ठिकाणी तगादा लावलाय आणि ते तरी किती बी दिवस गप बसणार. आता हे 4थं वर्ष कर्ज पार गळ्याला आलंय. यावर्षी काही हाताला लागेल अशी आशा होती, पण ह्यो दावण्या काळ बनून आला. आशेची पार घोर निराशा झाली. नुसता अग्निचक्रात गावल्यागत झालंय. प्रत्येक वर्ष सारखंच. पुन्हा तेच. धड मरतही नाही आणि त्यातून बाहेर पडतही नाही. नुसती होरपळ. आपले एक सोडा, पण आपल्याबरोबर घरातल्यांची का होरपळ. त्या एवढ्या चिमुकल्या पोरांचा काय दोष. एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मली हा त्यांचा दोष. आता बाग काढून टाकल्याशिवाय गत्यंतर नाही. पण बाग काढून काय करायचं. बँकेचं 2.5-3 लाखाचं कर्ज थकलंय. ते बरं सोडतील. दुसरं काही पीक करावं तर तेवढं उत्पन्न येणार नाही. त्यातनं कर्ज भागणार नाही आणि नवं पीक करायला जवळ पैसा नको का. वर आणखी पोटाचा प्रश्न आहेच. देवानं हे पोटच आपल्याला दिलं नसतं तर बरं झालं असतं. किती घातलं तरी पोटाला पुरत नाही. रोज सकाळी भूक लागतेच आणि ही भूक भागवायची कशी. आणि वर ही ढीगभर तुंबलेली देणी. या अग्निचक्रातून सुटायचं काही उपाय शोधला पाहिजे असा विचार विनायकच्या मनामध्ये त्या ठिकाणी येत होता. लेखक या आपण आत्तापर्यंत जे काही वाचन केलं या वाचनावरून आपल्या असं लक्षात येतं की लेखकाने या ठिकाणी विनायक पाटील जो आहे या पाटीलच्याकडे त्यांनी काय केलं असतं तर तो याआधी ऊस शेती करत असतो, परंतु त्याला असं वाटतं की आपण आता द्राक्ष शेती करावी आणि त्यातून भरपूर नफा मिळवावा. म्हणून तो काय करतो तर कर्ज काढतो आणि कर्ज काढून तो काय करतो तर द्राक्षबाग लावतो. द्राक्षबाग लावल्यानंतर त्याला पण आशा वाटते. कुठलंही उत्पन्न शेतकरी ज्यावेळेस नवीन करण्याचा विचार करतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यापुढे विशिष्ट अशी स्वप्ने असतात की हे पीक आपण केल्यानंतर त्याचा मोबदला असा मिळेल आणि त्यातून आपण पुढे काहीतरी करू. अशी वेगवेगळी स्वप्ने तो पाहतो. परंतु शेतकऱ्याचं जे काही सगळं नशीब जे काही आहे ते समोरच्या परिस्थितीवर अवलंबून असतं, वातावरणावर अवलंबून असतं. आणि यांनी लावलेली जी काही द्राक्षबाग आहे त्या द्राक्षबागेला ऐन त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी निघायच्या टायमाला जेवढा त्यांनी खर्च केला होता त्या पद्धतीने त्याला मोबदला मिळत नाही. म्हणजे पहिलं वर्ष त्याला बाग मोठी करायलाच गेलं. दुसऱ्या वर्षी त्याला वाटलं जास्त जर आपण द्राक्ष धरली तर त्या ठिकाणी मुळं लहान आहेत म्हणून त्या वर्षी त्याने छाटणी कमी केली, म्हणजे द्राक्ष कमी धरली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या वर्षी त्याला अवकाळी पावसानं काय केला दणका दिला. त्यानंतर हवामान बिघडलं, एखादा व्हायरस आला आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्याला त्या औषधासाठी 50-50 हजार रुपये खर्च पुन्हा करावे लागले. म्हणजे
बँकेचं कर्ज बाजूला आणि औषधोपचाराचा खर्च वेगळाच, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्या विनायकला करावं लागलं. शेवटी बँक तरी किती दिवस गप्प बसणार, बँकेकडून काढलेले जे कर्ज असतं त्याचा तगादा बँक करायला लागली आणि मग आपण काय करायचा हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. मग तो जो काही विनायक आहे तो विनायक त्या ठिकाणी ह्या बँकेचं 2.5-3 लाखाचं जे कर्ज आहे ते कर्ज कसं फेडायचं हा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झाल्यामुळे त्या ठिकाणी त्याची तहान भूकसुद्धा त्या ठिकाणी हरली होती. कारण घरात फक्त कर्ज मिटवण्याचा प्रश्न नाही तर शेतामध्ये काही करावं तर त्यासाठी सुद्धा काय हवामान त्या ठिकाणी पोषक नव्हतं. त्यामुळे या अग्निचक्रातून आपण कसं बाहेर निघालं पाहिजे, यावर आपण कसा उपाय शोधला पाहिजे हा प्रश्न सतत विनायकच्या डोक्यामध्ये त्या ठिकाणी पडलेला असतो. त्यानंतर 4 वर्षापूर्वी विनायकची परिस्थिती बरी होती. 2-2.5 एकर बागायती जमीन त्याच्याकडे होती. त्याच्यामध्ये दर प्रतिवर्षी 1-1.5 एकर त्या ठिकाणी ऊस त्याचा कारखान्याला जात होता आणि त्या ठिकाणी दुधाची 2 जनावरेही त्याच्याकडे होती. म्हणजे हातात त्याच्यामुळे खेळता पैसा त्याच्याजवळ होता आणि त्याचा संसार तो म्हणतो की माझा संसार डुगुडुगू चालला होता. पण कुठलं खूळ त्याच्या डोक्यात शिरलं आणि त्याने द्राक्षबाग लावायचाच निर्णय घेतला. तासगावच्या मणे राजुरीकडे फिरून तो द्राक्षबाग बघून सुद्धा आला आणि एक्सपोर्ट क्वालिटीची मिळणारी द्राक्ष आणि भरघोस येणारं उत्पादनाचे आकडे जेव्हा त्यांनी ऐकले त्यावेळेस त्याचे डोळेच फिरले. कारण एखादं वर्ष जरी हे पिकलं तरी त्यानं आपलं दैन फेटल असं कुठंतरी विनायकला वाटत होतं आणि मग 10-5 वर्षामध्ये आपण निश्चितच बसून खाऊ अशी आशा कुठेतरी विनायकला वाटत होती. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी कर्ज काढून त्या ठिकाणी द्राक्षबाग लावली. पण नंतर नशिबानं त्या ठिकाणी त्याला साथ दिली नाही. त्या ठिकाणी काही वर्षी त्याला त्या द्राक्षबागेतून जास्त उत्पन्न मिळालं नाही आणि त्याच्याकडनं जे काही कर्ज आहे बँकेचं ते फेडणं त्याला जमलं नाही. शेवटी बँकेने त्याला नोटीस काढली आणि त्या नोटीसमुळे विनायकला खूप विचार पडला की आता हे 12 वर्ष व्याजात त्या ठिकाणी आपण जर एखाद्याला हे रान दिलं तर त्या ठिकाणी ते 12 वर्ष व्याजात रान खाईल असा जो काही करार आहे तो करार त्याने त्याच्या चुलत्याशी केला आणि स्वतःची शेती त्याने त्या चुलत्याला त्या ठिकाणी देऊन टाकली आणि त्याच्याकडनं जे काही पैसे मिळाले त्यामध्ये त्याने आपल्या बँकेचं कर्ज मिटवलं. आणि पुढे काही दिवसांनी त्यांनी जे काही शेत नसल्यामुळे जी काही जनावरे होती ती जनावरे सुद्धा विकून टाकली आणि मग त्या ठिकाणी त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न वासून त्यांच्या पुढे उभा राहिला होता. आणि मग लेखक जे आहेत लेखक म्हणतात की विनायकला त्या ठिकाणी तो शिकलेला असल्यामुळे त्याला असं मजुरीचं काम करणं सुद्धा कुठे त्याला आवडत नसायचं. परंतु लेखक असं म्हणतो की विनायकची पत्नी ज्यावेळेस त्याला सांगते की तुम्ही आता काय करा तर तुम्ही आता हळूहळू गवंड्याच्या हाताखाली काम करायला जा, पण खोरं पावडं घेऊन रोजंदारीला कामाला जावं असं आपल्याला कधी जमणार नाही असंही तो त्या ठिकाणी म्हणत होता. कारण कालचा बागायतदार आज दुसऱ्याच्यात गडी म्हणून जर कामाला गेला तर हा विचारच त्या ठिकाणी विनायकला त्या ठिकाणी सहन होत नव्हता आणि आपण चौकामध्ये चेष्टेचा विषय होऊ असंही त्याला कुठंतरी वाटत होतं. आणि म्हणून तो हळूहळू त्या ठिकाणी काय करत होता तर हळूहळू आपल्या ज्या काही घरातल्या वस्तू आहेत त्या घरातल्या वस्तूच त्या ठिकाणी विकून आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी करत होता. बायकोसुद्धा काय करत होती, घरातच आहे तेवढ्यातच त्या ठिकाणी कुटुंब चालवत होती. मग एकेकाळचा ग्रॅज्युएट विनायक जो आहे त्याला शेती जमत नाही तर नोकरी करून नोकरीसारखं त्या ठिकाणी काम त्या ठिकाणी केलं तर बागेसारखं नाही की पाऊस पडला तर पैसे मिळतील, पाऊस नाही पडला तर पैसे मिळणार नाही, पण नोकरी केल्यानंतर महिना अखेरला पैसा हा मिळतो हे विनायकला माहिती होतं. पण खूप सारे हेलपाटे त्याने शहराकडे घातले, कुठून तरी जुनी ओळख पाळख काढली, ऑफिसात पतसंस्थेत शाळेत कुठेही क्लार्क किंवा शिपाई म्हणून काम करण्याची त्याची तयारी होती. परंतु दुर्दैव असं की त्याला नशिबाने साथ दिली नाही आणि त्याला प्रत्येक ठिकाणी नकार पचवावा लागला. आणि म्हणून लेखक म्हणतो की विनायकसारखा शिकला सवरलेला माणूस त्या ठिकाणी आम्हाला हवा होता असं लोक म्हणायचे, पण आत्ताची 2-2 नवीन माणसं त्या ठिकाणी घेतली आणि तुम्हाला कसं घेणार अशा पद्धतीची उत्तरं त्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळत होती. आणि म्हणून मग त्या ठिकाणी जो विनायक आहे तो आपल्या जवळचे बालमित्र, शहरातले परगावाचे कॉलेजमधले मित्र
जे कधीच त्या ठिकाणी दूर झाले नव्हते, ते गरजेला आडीनडीला त्यांना जवळ करतील असं त्याला वाटत होतं. परंतु ज्यावेळेस आपल्याकडं काही नसतं त्यावेळेस आपल्याला कोणीही जवळ करत नाही, हे आत्ताच्या समाजाचं उदाहरण आहे. आणि हेच कुठंतरी विनायकला सुद्धा त्या ठिकाणी पटलं होतं. कारण ज्यावेळेस त्याचे ते बालमित्र त्या ठिकाणी त्याला वेळ प्रसंगी उपयोगाला आले नव्हते. कारण द्राक्षबाग घातल्यावर विनायकला भरपूर पैसे मिळणार म्हणून त्याच्याशी दोस्ती करून खाऊ घालणारे त्याचे दोस्त त्यापासून आता हळूहळू लांब गेले होते आणि त्याला टाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होती. आणि म्हणून मग विनायकची बायको एक दिवशी त्याला म्हणाली की असं किती दिवस चालायचं, मी तर काय करू, बघतोयस की तू, अशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी तो देतो. कारण परीक्षेची फी, मुलांची शाळेची फी भरायची सुद्धा पैसे त्याच्याकडे नव्हते आणि हळूहळू घरामध्ये सुद्धा अन्नधान्य आणायला सुद्धा पैसे शिल्लक राहिले नव्हते. अशा प्रकारची तक्रार त्या ठिकाणी त्याची बायको त्याच्याकडे करत असते. आणि मग शेजारचा जो काही नाणा असतो, नाना गवंडी, त्याच्याकडे तुम्ही कामाला जा, अशा पद्धतीची जी काही माहिती आहे ही माहिती बायको त्याला सांगते. परंतु आपण इतकं शिकलो असताना आपण गवंड्याच्या हाताखाली काम करणं, 300 रुपये रोजानं त्याच्या हाताखाली काम करणं हे विनायकला काही पटेना आणि त्यामुळे तो त्या ठिकाणी काम करायला जात नाही. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी विनायकची बायको विनायकला सतत त्या ठिकाणी कामासाठी त्या ठिकाणी प्रोत्साहन देत होती, परंतु त्याला दुसरे काम करण्याची इच्छा नव्हती. असा हा विनायक कशा पद्धतीने या संकटातून पुढे जातोय हे आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे, इथंच थांबूया.